मी आज तुमच्या माध्यमातून समस्त आगरी बांधवांना, कराडी बांधवांना, इथल्या भूमिपुत्रांना सांगतो, खरंच आंदोलन करायचं आहे का? आणि तुमची खरंच जिद्द आहे का आंदोलन करायची, का सुपाऱ्या घेऊन आंदोलन करायचं हे ठरवा. खऱ्या अर्थाने नाही, मला पूर्ण बोलू द्या. खऱ्या अर्थाने आंदोलन करायचं असेल तर इथं विमान उडतोय ना, चारू बाजूने रस्ते बंद करा, एकही गाडी विमानतळात जाऊ देऊ नका. विमानं खाली झाली तर देशात इंटरनॅशनल लेवलला तुमची न्यूज झाल की इथल्या आगऱ्यांनी एअरपोर्ट बंद करून दाखवला. रश्मिता उपोषणाला बसल्यापासून आज माझ्या भाषेत म्हटलं की दिबा पाटलांचं आंदोलन जो विरळ झाला होता त्याला ताकद आणि चालना देण्याचं काम आज या रश्मिताताई पोपेटा हिने केलेलं आहे. खरं तर ही प्राणांतिक उपोषणाला एवढी जिद्दी आहे, पोरगी आहे. मी तिच्याशी वारंवार चर्चा केली, बोलतो नाही भाई मी मेली तरी चालेल पण माघार घेणार नाही. अनेक जण प्रयत्न करतात, अनेकांनी प्रयत्न केले, परंतु आपल्या समाजामध्ये ज्या मुलीला किंवा तिच्या वडिलांना त्यांची जागा सिडकोने ॲक्वायर केलेली नाही, त्यांना प्लॉट नाही, त्यांना प्लॉट मिळालेले नाही, परंतु आणि त्यांचा त्या प्लॉटशी संबंधही नाही, परंतु दिबांचं नाव मिळालं पाहिजे या भूमिकेशी ती ठाम आहे. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की रश्मिताई कुठेही प्रकल्पग्रस्त नाही. हो बरोबर ना? म्हणजे फक्त एका प्रकल्पग्रस्तांची जे भाग्यविधाते किंवा देवता आहेत म्हणून आपण दिबा पाटील साहेब त्यांच्यावरचं असलेलं प्रेम किंवा नाही का त्यासाठीच फक्त त्या उपोषण. ज्यांना प्लॉट मिळाले, ज्यांनी प्लॉट घेतले, दिबांच्या नावाचा वापर केला, ते हरामखोर घरात बसले. आणि जिला काही तसुबर देखील त्यांचा संबंध नाही अशी आपली लेख. खरी म्हणजे हिला काय बुद्धी आली, तिने काय सुचवलं, आपल्या प्राणाची आहुती देण्यापर्यंत ती पोचली. आपल्या बापाचं नाव लागल्याशिवाय मी उठणार नाही या धाडसाने ती बसलेली आहे. खरं तर तुम्ही परवा दिवाणच्या कार्यक्रमाच्या वेळेस एअरपोर्टला गेला होता. ज्या एअरपोर्टला आपण गेलात त्या हरामखोरांनाच कळालं पाहिजे होतं की इथं मी आता आलोय अभिवादन करायला, कार्यक्रम साजरा करायला. मी आमदार आहे, दोन आमदार आहेत. तुम्ही 2 आमदारांनी काय केलंय, काय करताय? तुमचा एक लोकप्रतिनिधी, एक नगरसेवक इथं आला नाही. आज पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकापैकी किंवा जिल्हा परिषद सदस्यापैकी भाजपचा एकही नगरसेवक इथं पोहोचला नाही. ही काय पाकिस्तानहून आलेली पोरगी आहे का? ही काय हिंदू नाही का? त्यामुळे केवळ खोटा पुळका असणाऱ्या लोकांनी या आंदोलनामध्ये कशी भूमिका घेतलेली आहे बघा. ज्यांनी आंदोलन केले बघा, प्रकाश झोतात आपण दोघांच होतो, परंतु ज्यांनी आंदोलन केले ते आमदार उन्हात तानात बसायचे, पावसात भिजायचे दिबांच्या नावासाठी. ते गेले कुठे? त्यांचं असंच म्हणणं आहे की हे नाव लागणार आहे, प्रक्रिया चालू आहे, या सगळ्या गोष्टी अर्थातच म्हणजे राज्य सरकारची या ठिकाणी इच्छा आहे असं संपूर्ण कृतीतनं दिसतं त्यांच्या. परंतु केंद्राची मात्र इच्छा नाही किंवा केंद्र टाळाटाळ करते किंवा त्यांच्याकडनं विलंब होतो असं म्हणता येईल का की या दोघांचा समन्वय नाही? त्याच्यावर उत्तर देतो. पण यांचा प्रस्ताव, यांचा ठराव का यांच्या आईच्या गावात ठेवलाय का? ठेवलाय कुठं? माझा हा प्रश्न आहे. प्रस्ताव हाय कुठं? का वाऱ्याने उरूत केला यांच्या मामाच्या गावाने? तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा विलंब का होतो केंद्र सरकारकडनं? यांना कुत्र्या विचारत नाही, यांना नरेंद्र मोदी उभा करत नाही. अडाणीला नरेंद्र मोदीचं नाव द्यायचं आहे तर यांना कोण? आणि यांच्यावर ऑलरेडी राग आहेच, यावेळी देशाचं सरकार पाडलेला राग आहेत. त्यामुळे यांचं नाव देतील की नाही? दिबांच्या नावाला हा विरोध आहे. दिबा जर ब्राह्मण असते तर दिबांचं नाव दिला असता. केवळ दिबांच्या नावाला जात आडवी आली. दिबा हे आगरी आहेत, हे ओबीसी आहेत, म्हणून दिबांचं नाव दिला जात नाही. या कान्होजी आंग्रेंचं नाव द्यायचं अटल सेतूला, कोणाचं दिलं? अटल सेतूला नाव अटल बिहारी वाजपेयी. कोणाचं पाहिजे होतं? आमचे 5 हुतात्मे झाले त्याच्यापैकी एखादं नाव पाहिजे. नाव कोणाचा? अटल बिहारी. 12 मेगा शेती आहे इथं काय इथं? म्हणूनच जात आडवी येते. आणि मी नेहमी आपल्या तरुणांना, युवकांना सांगतो की बाबांनो, हा आंदोलन जे आहे आता 6, 7, 8 तारीख काहीतरी पुढची ठरलेली आहे. माझं त्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगण्यात त्या आंदोलकांना माझी विनंती आहे. परत म्हणतो मी म्हणजे आंदोलन कुठे आहे तर मुंबईला आहे, विधिमंडळावर आहे. तुम्हाला वाटतं का म्हणजे ते संयुक्तिक आहे? कारण संपूर्ण एअरपोर्ट भाग आहे किंवा ही सर्व लोक आहेत, इथे आंदोलन चालू आहे. आणि म्हणजे काळ असा आहे की बघा आपण ज्या काळात ते आंदोलन केलेलं आहे, आपण ज्या काळात तेच म्हणायचं आहे की इथं ही
रश्मिताताई बसले, इथून हाकेच्या अंतरावर एअरपोर्ट आहे. बरोबर आहे. खरंच तुम्हाला आंदोलन करायचं आहे का? मी आज तुमच्या माध्यमातून समस्त आगरी बांधवांना, कराडी बांधवांना, इथल्या भूमिपुत्रांना सांगतो, खरंच आंदोलन करायचं आहे का? आणि तुमची खरंच जिद्द आहे का आंदोलन करायची, का सुपाऱ्या घेऊन आंदोलन करायचं हे ठरवा. खऱ्या अर्थाने नाही, मला पूर्ण बोलू द्या. खऱ्या अर्थाने आंदोलन करायचं असेल तर इथं विमान उडतोय ना, चारू बाजूने रस्ते बंद करा, एकही गाडी विमानतळात जाऊ देऊ नका. विमानं खाली झाली तर देशात इंटरनॅशनल लेवलला तुमची न्यूज जाल की इथल्या आगऱ्यांनी एअरपोर्ट बंद करून दाखवला. आता मुंबईला जाताना कुठे कुठे अडवतील, कुठे तुडवतील, लोक कमी असले तर तुडवतील. म्हणजे तुम्ही तिथे मुंबईला जाणार नाही? ना, मी मुंबईला मला बोलवतील तिथे जाईन. मी दिवाणच्यासाठी तुम्ही सांगा समुद्रात उडी मारायची आहे, ती मारेन. तुमचं बोलणं असं मला वाटतं, माझं बोलणं असं आहे, आंदोलन हे आंदोलन विमानं उडली पाहिजेत नाही. या आता मी बोलणार भाडव्यांकडे सगळ्यांकडे पोकलेन जेसीबी आहेत ना, आपल्या पोरांकडे आहेत की नाही, सगळ्यांनी रस्त्याला बंद करा, लावा, बंद करून बंद करा. गुन्हे दाखल होतात ना, मग लोक अरे होते ना गुन्हा दाखल, दिवाणचं नाव पाहिजे असं गुन्हे दाखल व्हायला लागेल. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी अनेक गुन्हे झाले, अनेक जाळपोळ झाले. काल सुद्धा या ठिकाणी रस्ता रोको केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. नाही, आता बघा, हा सरकार आहे गाढवाच्या अवलदीचं आहे का घोड्याचं आहे मला काय माहित नाही, त्याची जरा DNA टेस्ट करतो समजेल. अहो, हक्क तुम्हाला मागताच येत नाही, असा कायदा केलाय तुमच्या विरोधात जनतेच्या, तरी तुम्ही शांत आहात. कारण मताचे घेता 500 वडापाव आणि भजी, त्यामुळे तुमच्यावर ही वेळ येणार. कारण मताचेच पैसे घेतले नसते तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. पण मत विकला गेला, विक्रीला जातो. ईएम आम्हाला निवडून आणते, त्यांना त्याची कुमकुमी आहे. म्हणजे मागे काय होतं बघा, इलेक्शनच्या पिरियडला लोकांना असं वाटायचं किंवा इलेक्शनला वगैरे नाव देऊ शकतील वगैरे, म्हणजे ते एनकॅश करता येतं. परंतु आता कुठलंच इलेक्शन राहिलेलं नाही, म्हणून लोक अजून थोडेसे आता तुम्ही माझी मुलाखत केली होती, तुमच्याकडे ती क्लिप असेल. सगळ्याच मी म्हटलो की या भारतीय जनता पक्षामध्ये माझे 2 चांगले नेते जवळचे आहेत. मला चक्क सांगितलं जगदीश यांना हकलून लावले, मोदींनी यांना घेतलं नाही यांचं निवेदन, आणि ते यांचे प्रमुख आहेत, यांचे बाप आहेत ते. हे जे काय 4-5 लोक गेले होते ना, यांना चक्क हकलून लावले मोदींनी. गेट आउट म्हटला. आणि कसला प्रस्ताव, कुठला प्रस्ताव, काय प्रस्ताव, नाव द्यायचं, मोदी बोलला का नाव. म्हणजे एकच भरपूर आहे तुमचं म्हणण्यानुसार की आता सुद्धा हे उपोषण जर सुटायचं झालं तर फक्त एखाद्या अधिकृत माणसाने या बाबतीची नोटिफिकेशन निघणाऱ्या वगैरे गोष्टी जरी सांगितलं तरी ते उपोषण सोडायला हरकत नाही. माझं आता बघा, तब्येतीची मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे, मला खोटं आवडत नाही. जिल्ह्याच्या कलेक्टरची जबाबदारी नाही काही, जिल्ह्यात काय होतं तो त्यांनी यायला नको इथं. म्हणून अशा पद्धतीची लोक त्यांनी पेरलेली आहेत की इथून सूत्र नाही आहेत, ही सूत्र सगळी बाहेरून आहेत. आणि आपल्याला सगळं माहिती आहे, नाव मिळेल की नाही. तुम्ही परवा आमदारांना विचारलं पाहिजे होतं, तेच घोषणा देतात, इथं विमानतळ नाव कोणाचा, दिबांचा. अरे विमानतळाला नाव कोणाचा, सर मुख्यमंत्री का जगदीश गायकवाड आहे का पंतप्रधान जगदीश गायकवाड आहे का इथला आगरी माणूस आहे. आगरी माणूस पंतप्रधानाचं नाव दिला असता, आगरी माणूस मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं असता, आणि तेच जातात. यांचा नेपाल करावा लागेल, यांच्या घरावर मोर्चा काढावा लागतील. खरी आगरी असेल तर, खोटे आगरी असेल तर सोडून द्या, विकाऊ आगरी सोडून खरे आगरी असाल या दोन्ही आमदारांच्या घरावर तुम्हाला जावं लागेल, यांना घरात कोंडवावं लागतील, तरच नाव मिळणार आहे, हे पण लक्षात घ्या. अरे यांच्याजवळ मी फिरलो, मला माहिती आहे यांच्या पॉलिसी काय. तुम्ही आता दुसऱ्या पक्षाचं म्हणून नाही ना बोलत? नाही, मी कुठल्याही पक्षात नाही, माझी सामाजिक संघटना आहे. आम्ही दिबांसाठी तुम्ही सांगाल त्या पक्षात पण जाईल. सध्या पक्ष नाव देतो आमच्या पक्षात या, तर 1000 लोक घेऊन येऊन दिबांचं नाव देतो कुठल्याही पक्षात. सध्या पक्षविरहित आहेत, म्हणजे जगदीश गायकवाड म्हणून टीका करतात असं म्हणायला लागेल. मी पहिला पण टीका करत होतो, तुमच्या समोर केलेली आहे. आता जास्त आहे का? आता जास्त नाही, आता उलटा वैचारिक बोलतोय मी की यांचा मगाशी म्हणल्याप्रमाणे कृती समितीचे मग काय हल्ली दिसत नाही. कृती समितीचा मुख्य आजारी पडलेला आहे, टेन्शनने आजारी पडलेले आहेत. त्यांनाही कळालेलं आहे काय होणार आहे. आता दिबांचे सुपुत्र इथं आहेत, आपण बघितले त्यांना आज या ठिकाणी आलेले आहेत. परंतु आपली ज्यांची निकटता आहे त्यांना आपण बोललं पाहिजे, डवचलं पाहिजे. अरे नाहीतर नाही सांगा. या ठिकाणी दिबांचा पुतळा तरी बसून त्यावेळी विमान उडवला असता ना, तरी इथले माझे प्रकल्पग्रस्त पुतळ्याच्या विमानात नसते गेले तर पुतळ्याच्या बाहेर तरी पाया पडले असते. दिबांचा पुतळा उभारू शकत नाही एवढी, कारण त्यांना माहिती आहे दिबा मोठे झाले तर आम्ही बारीक होतो.
ही परिस्थिती या राजकारण्यांची आहे. आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की खरं बोललं पाहिजे. जोपर्यंत खरं बोलत नाही तोपर्यंत दिबांचं नाव लागणार नाही. एकदा सांगावं. मी तर आता जे बालाराम पाटील साहेब आहेत किंवा बालाराम आहेत किंवा अन्य पुढारी जे आपले आहेत त्यांनी हा लॉंग मार्च काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी त्यांना रिक्वेस्ट असेल, विनंती आहे की 6, 7, 8 तारखेला जर असेल तर 2 तारखेपासूनच इथं सुरुवात करा. 3 तारखेपासून 6 तारखेपासून विमानं उडू द्यायची नाही. हा निर्णय घ्या. होऊ द्या केसी किती होतील. मुंबईला गेल्यावर पण केस होणारच आहे ना आणि इथं पण होणार आहे. बरोबर, मग इथे करून घ्या. जेव्हा म्हणणं आहे ना, जेव्हा केस हे माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. त्यामुळे आता इथेच आंदोलन केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मी त्यांच्यासोबत असेल, जे आंदोलन करतील त्यांच्यासोबत मी असेल. पण माझं त्यांना म्हणणं आहे की विमानं अडवूया. विमानात माणूसच नाही गेला तर विमानं उडतील कुठून. स्क्रॅप डाऊन करावं लागतील सगळी विमानं. एवढी ताकद ठेवा. तरच हे नेपाळचा आदर्श घ्या. नेपाळच्या शेजारचं राष्ट्र आहे, देश आहे, त्याचा आदर्श घ्या आणि एकदा चान्सचा काढ. एक केस होते ना, किती दिवस हो, मर्डरमध्ये 90 दिवस असतात. चार्जशीट गेली का जामीन होतो. आपण मर्डर तर करत नाही, आपण कोणाला मारत नाही. यांना कोंडवा घरात, यांच्या घरात कोंडवा, रोगिड्यांना कोंडवा असं माझं म्हणणं आहे. तो कधी होणार या त्याच्याकडे आता संबंध पनवेलकरांनी बघितलं पाहिजे, उरणकरांनी बघितलं पाहिजे. आणि पनवेल आणि उरणकरांनी निर्णय घेतला तो निर्णय क्रांतिकारक निर्णय असेल. कारण ते दिबांचे सुपुत्र आहेत. जन्म जरी दिबांनी त्यांच्या पुत्रांनी दिला असला तर हे दिबांचे सगळे सुपुत्र आहेत आणि हे दिबांसाठी लढतात जास्त प्रमाणात. त्यामुळे आपण या लढाईमध्ये सगळे सामील होऊया. रश्मितामुळेच या आंदोलनाला पुन्हा चिंगारी लागलेली आहे आणि ही आता पेटल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक तरुणांनी, आता याला मी दररोज बघतो, डे 1 पासून हा उपस्थित आहे किंवा अनेक चेहरे सगळे चेहरे आहेत तिथे. हा, परंतु आता नुसते चेहरे नको तर मोहरे पण पाहिजे आपल्याला. ओके, आपण कंप्लीट करूया. तुम्ही सगळं आपल्याला माझी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन्ही आमदारांना प्रश्न विचारा. जगदीश गायकवाड काय म्हटले, मला तर मोदींना पण प्रश्न विचारायची इच्छा आहे, परंतु आता मोदी जवळ तुम्हाला जाऊन देणार नाही, मला नाही जाऊन देत. तुम्हाला काय, तर तुम्ही पण गेलो कॉन्फिडन्स मारायची तयारी करा, मारणार नाही. कारण नाव द्या म्हणून. काही गोष्टी आहेत ना, म्हणून त्या दोन्ही आमदारांना तुम्ही जाऊन विचारा की जगदीश गायकवाड असं म्हटलेत की तुमचा प्रस्ताव कुठे आहे. हाय तर हाय कुठे, त्याची एखादा पीएमओ ऑफिसमधून प्रिंट काढून आणा की या प्रस्ताव या मंत्र्याकडे आहे आणि यो अरे आमचे पण लोक अर्धे खोटे आहेत. हा गेला अरे गेलाय कुठं, तुमच्या आईच्या गावात गेलाय का, गेलाय कुठं सांगा मला, मामाकडे गेलाय का प्रस्ताव आहे कुठं. म्हणून या सगळ्यांना विचारा, जा विचारायची वेळ आहे. अनेकांनी मला परवापासून मला खूप फोन येतात, भाई करायचं काय. मी म्हटलो पहिला रश्मिताचा निर्णय, त्याच्यानंतर आपला काय. म्हणून आज ती लेख अन्नाला पासून दुरावली, पाण्यापासून दुरावलेली आहे. तिची एवढीच इच्छा आहे. पण अशी एकच लेख आहे का दिबांची, प्लॉट घेतलेली लेखी नाही का दिबांकडे. प्लॉट घेतलेली लेखी कुठे बसल्यात उपोषणाला. त्यांनी पण प्रत्येक गावात ज्यांनी प्लॉट घेतलाय ते जर उपोषणाला बसलात तरच दिबांचं नाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. हे तुम्हाला जाहीर सांगतो.